नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यावर्षी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खूपच लवकर सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून राज्य मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा आणि शिक्षण डायरेक्टर ऑफ एज्युकेशन जे असणार आहे माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग पुणे यांनी काही सूचना या राज्य मंडळाकडून विभागीय मंडळ आणि विभागीय मंडळाकडून शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला दिलेल्या आहेत की कशा पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया थोडक्यात असणारी आहे आणि ती आपणाला 10वीच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. आता आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की बेस्ट कॉलेज कसं निवडावं, म्हणजे बेस्ट कॉलेज निवडण्यासाठी नेमका कोणता विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कारण इथंच गेल्या वर्षी पालकांची आणि विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी चूक झाली की लक्षातच काही गोष्टी आलेल्या नाही आहेत आणि ते नवीन असल्यामुळं साहजिक ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या की ज्या पहिल्यांदा त्या ऐकायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या आणि म्हणून अडचणी पालकांच्या विद्यार्थ्यांच्या झाल्या आणि नको ते कॉलेज त्यांना मिळालं, तिथं प्रवेश घ्यावा लागला. तर या अडचणी येऊ नयेत म्हणून बेस्ट कॉलेज कसं निवडावं या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार. यामध्ये पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की उच्च माध्यमिक स्तरावर किती शाखा म्हणजे स्ट्रीम्स आहेत, त्यांचे किती गट आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते असणारे आहेत, त्यांची माध्यमं कोणती असणारी आहेत आणि मग हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. हा बेस आहे प्रवेश प्रक्रियेचा आणि त्यानंतर मग तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या गुणाच्या आधारे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 तुम्हाला द्यायचा असतो. म्हणजे 10 उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी निकाल लागण्यापूर्वी किंवा निकाल लागल्याच्या दिवशी तुमच्याकडं तयार असायला पाहिजे. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी पुढं काढणार आहे की ती यादी कशा पद्धतीनं तुम्ही कागदावर आणायची आहे, म्हणजे प्रक्रियेमध्ये फारशी अडचण तुम्हाला येणार नाही. त्यामुळं सर्व पालकांना आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. खरं तर 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला अजून वेळ जरी असला तरी ह्या गोष्टी जर आपणाला पूर्वकल्पना म्हणून जर आपणाला माहीत असतील तर पुढं फारशा अडचणी येणार नाहीत आणि त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचाच आहे. त्यामुळं आपण आता प्रत्यक्ष ज्या काही गोष्टी आपण यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत त्याला आपण सुरुवात करूया की जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तर आपण आता सुरू करूया. ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूया. उच्च माध्यमिक स्तरावर 3 शाखा आहेत, म्हणजे 3 स्ट्रीम्स आहेत. यातली पहिली आहे कला म्हणजे आर्ट्स. यातला ए जो आहे हा आपण लक्षात ठेवायचा आहे, कॅपिटल ए. पुढे स्ट्रीम कोड म्हणून येणार आहे, त्यामध्ये हा येणार आहे. त्यानंतर वाणिज्य म्हणजे कॉमर्स, यातला सी महत्वाचा आहे. ही शाखा आहे ती विज्ञान सायन्स, यातला यस महत्वाचा आहे. त्यामुळे हे जे कॅपिटल लेटर्स आहेत, ए कॅपिटल म्हटलं की आर्ट्स, सी कॅपिटल म्हटलं की कॉमर्स, यस म्हटलं की सायन्स, हे पुढं स्ट्रीम कोड कॉलेज निवडताना याचा खूप उपयोग होणारा आहे. आता उच्च माध्यमिक स्तरावर विद्यालयाचे एकूण जर आपण पाहिलं तर ते देखील 3 गट आहेत. आता हे 3 गट म्हणजे जे काय कॉलेजेस असणार आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं एज्युकेशन दिलं जातं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर यामध्ये सहशिक्षण असं म्हटलंय. सहशिक्षण म्हणजे को एज्युकेशन त्याला म्हटलं जातं, की जिथं बॉईज अँड गर्ल्स हे दोन्ही एकत्र अभ्यास करत असणारे आहेत किंवा शिकत असणारे आहेत. मुलांचे फक्त विद्यार्थीच म्हणजे मुलंच तिथं असणारे आहेत आणि तिसरा प्रकार असणार आहे ते म्हणजे मुलींचे. म्हणजे एकूण उच्च माध्यमिक स्तरावर विद्यालयाचे 3 गट पडतात. एक सहशिक्षण आहे, को एज्युकेशन, दुसरं मुलांचे आणि तिसरं मुलींचे. आता कॉलेजचे प्रमुख प्रकार किती आहेत, टाइप्स ऑफ कॉलेजेस, हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे ज्यांना कळालं ना त्यांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. तर यातलं वर्गीकरण आपण बघूया. वर्गीकरणामध्ये पहिला आहे प्रकार तो शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. यालाच आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो किंवा लोकल बॉडी.
म्हणजे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस असणारे आहेत किंवा लोकल बॉडी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असणार आहेत यांच्या माध्यमातून सुरू झालेली ती कॉलेजेस असणारी आहेत. या ठिकाणी मात्र ही पूर्णपणे सरकारी कॉलेजेस असल्यामुळं इथं फी अत्यंत कमी आपणाला पाहायला मिळते. अर्थात ही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची कॉलेजेस दुर्मिळ आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कॉलेजचा, तो म्हणजे अनुदानित ऍडेड कॉलेज. गेल्या वर्षी इथंच गोंधळ पालकांचा झाला की ऍडेड या शब्दाचा अर्थच कळाला नाहीये. तर त्याला समांतर शब्द आहे ग्रँटेबल. लक्षात घ्या. अनुदानित म्हणजे ऍडेड कॉलेज म्हणायचं की जिथं अनुदान आहे म्हणून ग्रँट त्याला म्हटलं तर ग्रँटेबल. यातला जी खूप महत्वाचा आहे. म्हणजे ग्रँटेबल साठी जी असणार आहे. अनुदानित कॉलेज म्हटलं की स्ट्रीम कोड मध्ये जी कॅपिटल दिसतंय की समजायचं ते ग्रँटेबल कॉलेज आहे. याचा अर्थ हे जरी कॉलेज खाजगी संस्थांचं असलं तरी याला सरकारकडून 100% अनुदान मिळतं आणि त्यामुळं यांची जी फी असणारी आहे ती अतिशय कमी असणारी आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो इथं आपल्या लक्षात येईल की विना अनुदानित. आता विना अनुदानित म्हणजे अनएडेड हा शब्द आहे. अनएडेडला समांतर शब्द लक्षात ठेवायचा आहे, तो नॉन ग्रँटेबल म्हणजे अनुदान नाही. आणि यातला एन खूप महत्वाचा आहे कारण तो स्ट्रीम कोड मध्ये येणारा आहे. त्यामुळे एन आला की समजायचं ते नॉन ग्रँटेबल आहे म्हणजे विना अनुदानित कॉलेज आहे. म्हणजे इथं याला शासनाची मान्यता आहे परंतु शासनाकडून आर्थिक मदत कोणत्याही प्रकारची म्हणजे अनुदान दिलं जात नाही. त्यामुळं अशा कॉलेजेसमध्ये जी फी असणारी आहे ती निश्चितच ही जास्त असणारी आहे. त्यामुळं फी अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. म्हणजे कॉलेज निवडत असताना हे जे टाइप्स असणार आहेत कॉलेजेसचे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा चौथा प्रकार असणार आहे तो अंशतः अनुदानित कॉलेजेस म्हणजे पार्शली ऍडेड. यातला पी खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. स्ट्रीम कोड मध्ये येणारा आहे. टप्पा अनुदानित त्याला म्हटलं तर सरकारकडून याला मान्यता असली तरी सुरुवातीला 20%, 40%, 60%, 80% आणि मग अनुदानितकडे येताना 100% अशा पद्धतीनं टप्पे असतात. त्यामुळं टप्पा अनुदान असल्यामुळे याला अंशतः अनुदानित आणि इंग्रजीमध्ये पार्शली ऍडेड असं म्हटलं जातं. म्हणून इथं मात्र फी ही आपल्याला पाहायला मिळेल थोडी जास्त असणारी आहे. कारण 20% अनुदान असेल तर तिथं त्या कॉलेजमध्ये ती जी तुकडी असणार आहे पार्शली ऍडेडची अंशतः अनुदानित तुकडी, तर तिथं प्रवेश मिळाला तर पैसे तुम्हाला फी जास्त भरावी लागणारी आहे. म्हणजे हा भाग महत्वाचा आहे. त्यानंतर हा पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे. कॉलेज टाइप्स एकूण 5 आहेत. त्यातला हा जो आहे स्वयंअर्थसहाय्यित सेल्फ फायनान्स्ड. सेल्फ फायनान्स्ड यातला एफ. मग जे सांगितले की नाही तुम्हाला ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल, त्यानंतर पार्शली एडेड आणि सेल्फ फायनान्स्ड मध्ये एफ हा तो स्ट्रीम कोड मध्ये येणार आहे पुढं. त्यामुळे एफ तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता हे स्वयं अर्थसहाय्यित कॉलेजेस म्हणजे हे विद्यार्थ्यांच्याकडून 100% फी घेतात आणि संस्था चालकांच्याकडून फी काही घेऊन ही त्यांच्याकडून किंवा अनुदान उपलब्ध करून ही कॉलेजेस चालवली जातात. ही कॉलेजेस दिसायला वरून खूप चकचकीत असतात परंतु इथं फी जी असणारी आहे ती मात्र सर्वात जास्त असणारी आहे. म्हणजे हे जे काही एकूण कॉलेजचे टाइप्स आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. कारण जिथं प्रवेश घेणार आहात तिथं ही तुकडी ही अनुदानित आहे का, विना अनुदानित आहे का, अंशतः अनुदानित आहे का, स्वयं अर्थसहाय्यित आहे हे पाहिल्याशिवाय तिथं स्ट्रीम कोड मध्ये हे कॅपिटल लेटर जी दिलेली आहे ती येता कामा नये. म्हणजे ग्रँटेबल जिथं आहे तिथं तुम्ही प्राधान्य देणं तुमच्या मेरिटवर हे खूप महत्वाचं आहे. आता इथं अध्यापनाची जी माध्यम असणारी आहेत, मराठी आहे, एम कॅपिटल आहे, इंग्लिश ई, हिंदी एच, उर्दू यू, गुजराती, कन्नडा आणि सिंधी. आता इथं म्हटलंय त्याने ही माध्यम आहेत. साधारणतः या माध्यमांची तुकड्या तिथं असणाऱ्या आहेत, लक्षात घ्या. त्या लँग्वेज मधून तिथं मुलांना शिकवलं जाणार आहे. विद्यालयात ही माध्यमे असतीलच असं नाही.
11वीत प्रवेश मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. ते दोन्ही मार्ग ऑनलाईनच आहेत, लक्षात घ्या. ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश कुठंही दिला जात नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे. पहिला जो प्रकार असणार आहे तो केंद्रीय ऑनलाईन प्रवेश, त्याला कॅप असं म्हटलंय पहा. सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस. याच्या माध्यमातून काही जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऍडमिशनच्या वेगवेगळ्या फेऱ्या असणाऱ्या आहेत, यामधून जागांचं वाटप केलं जाणार आहे. परंतु हे सगळं सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया असणारी आहे. आता दुसरा जो प्रकार असणार आहे तो आहे कोटा अंतर्गत राखीव जागा. त्यातला पहिला आहे तो अल्पसंख्याक मायनॉरिटी कोटा आपण म्हणतो. मायनॉरिटीमध्ये कोण कोण येते प्राधान्यानं पहा. ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, पारसी आहे, जैन आहेत, की जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत आणि काही भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थी असणारे आहेत. असेच विद्यार्थी हे पात्र या कॅटेगरीमध्ये असणारे आहेत. म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी. आता इथं एखादा विद्यार्थी मायनॉरिटीचा आहे, तो कॅप थ्रू पण ऍडमिशन साठी अर्ज करू शकतो आणि त्याच वेळेस तो कोटा अंतर्गत राखीव जागावर सुद्धा अर्ज करू शकतो. या दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम तो करू शकतो. आता संस्था अंतर्गत म्हणजे इन हाऊस म्हटलंय. इन हाऊसचा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय जे असणार आहे, उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या संस्थेचीच माध्यमिक शाळा त्याच परिसरात किंवा संबंधित जिल्ह्यात असेल तरच अशा शाळेमधील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा लागू असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या 10वीला ज्या हायस्कूलमध्ये शिकत असाल त्याच कॅम्पसमध्ये जर उच्च माध्यमिक विद्यालय त्याच संस्थेनं चालवलं असेल तर तिथं तुम्हाला काही पर्सेंटमध्ये जागा ह्या रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. किंवा त्याच संस्थेचं जिल्ह्यात उच्च माध्यमिक विद्यालय असेल तर तिथेही तुम्हाला तो प्रवेश मिळू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो व्यवस्थापन मॅनेजमेंट. म्हणजे जे काही संस्था असणारे आहेत, चालवणारे लोक असणारे आहेत, त्यांच्यासाठी काही पर्सेंटमध्ये जागा या रिझर्व्ह असतात, ते त्यांच्या कोट्यातून ते भरल्या जातात. म्हणजे कोटा अंतर्गत राखीव जागा या अल्पसंख्याक मायनॉरिटी आहेत, इन हाऊस संस्था अंतर्गत आहेत आणि व्यवस्थापन. आता मॅनेजमेंट कोटा जो असणार आहे तिथं मात्र तुम्हाला प्युअर मेरिटच्या आधारेच तिथं तुम्हाला सगळंच मेरिट आहे. परंतु इथं रिझर्वेशन हा प्रकार व्यवस्थापन कोटामध्ये असणार नाही, हे आपण लक्षात घ्या. यांचं जे पर्सेंटेज असणार आहे, कॅप थ्रू किती जागा भरल्या जाणार आहेत, कोटा अंतर्गत राखीव जागा किती भरणार आहेत, याचा एक व्हिडिओ स्वतंत्र हा काढला जाणारा आहे. आता कॉलेज निवडत असताना नेमके कोणते मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजेत, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपला कल हा ब्रँड कॉलेजकडे बऱ्याच वेळा असतो, ब्रँडेड कॉलेज. परंतु तिथं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतात की त्यांनी त्या टायअप केलेल्या असतात कुठंतरी आणि त्यामुळं बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. त्यामुळं कॉलेज निवडताना फक्त नावावर न जाता काही महत्वाच्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत की ज्या स्वतःशी निगडीत असणार आहेत आणि नंतर कॉलेजची निवड तुम्हाला करावी लागणारी आहे. यामध्ये पहिला भाग जो असणार आहे तो कट ऑफ लिस्ट आहे. आता ही कट ऑफ लिस्ट कुठं बघायची, कशी बघायची, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नंतर सांगितलं जाणार आहे. पण हे एक लक्षात ठेवायचं, एक कट ऑफ लिस्ट आहे. म्हणजे तुमचे 10वीचे मिळालेले गुण आणि मागील वर्षी ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. यासाठी स्वतंत्र व्हिडिओ काढेन. तुमचे गुण त्या रेंजमध्ये असतील, म्हणजे गेल्या वर्षीचा कट ऑफ जो कितीला बंद झालाय, कट ऑफ मध्ये एकूण गुण दाखवले जातात, लक्षात घ्या. म्हणजे कट ऑफ लिस्ट पाहणं आणि तिथं रिक्त जागा आहेत का नाहीत, नाहीतर तुमचे गुण तिथं जुळतायत परंतु तिथं जर जागा सगळ्या भरल्या असतील तर त्या कॉलेजचं नाव प्राधान्याने देण्यामध्ये काही अर्थ असणार नाही. दुसरा जो आहे तो कॉलेजचे लोकेशन आणि प्रवासाचा वेळ, हा एक यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. म्हणजे ज्या कॉलेजचं नाव तुम्ही प्राधान्यानं देणार आहात ते कॉलेज तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे. का जाण्या येण्यासाठीच तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो आणि मग जर असं झालं तर अभ्यासासाठी आणि विश्रांतीसाठी तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही.
त्यामुळं असं कॉलेज निवडा की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणारं आहे. महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी कुठल्याही राज्यातल्या कॉलेजेसला अप्लाय करू शकतो, पण सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आता ज्या कॉलेजला तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात तिथं उपलब्ध शाखा आहे का? म्हणजे तिथं सायन्स स्ट्रीम आहे का? आर्ट्स आहे का? कॉमर्स आहे का? आणि तिथं सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो, की तिथं तुम्हाला अपेक्षित असणारे विषय आहेत का? याची अगोदरच माहिती आपण घेणं खूप गरजेचं असणार आहे. कारण बऱ्याच वेळा कॉलेजचं नाव देता आणि तिथं अपेक्षित असणारा विषय जर मिळत नसेल, तर तिथं तुम्हाला काही करता येत नाही. अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्या कॉलेजची यादी तयार केल्यानंतर तिथं अपेक्षित असणारे विषय आहेत का तिथं समक्ष जाऊन तुम्हाला भेटून माहिती घ्यावी लागेल. अर्थात ऑनलाईन पण पाहायला मिळते ते कसं त्याचाही स्वतंत्र व्हिडिओ असणारा आहे. त्यामुळं उपलब्ध शाखा आणि तुम्हाला अपेक्षित असणारे विषय आहेत का? बऱ्याच वेळा असं होतं की बायफोकल किंवा आय-टी सारखे विषय जे असणारे आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे भविष्यामध्ये खूप महत्त्वाचे असणार आहेत. तेही तिथं आहेत का? अर्थात त्यांच्या फी मात्र निश्चित जास्त असणाऱ्या आहेत. फी आणि इतर खर्च. आता इथं कॉलेजचं नाव तुम्ही चांगलं ब्रँडेड निवडलं असेल, तर तिथं फी निश्चितच जास्त असणार आहे. ती तुम्हाला परवडणारी आहे का? तुमच्या बजेटनुसार ॲडेड कॉलेज आहे, म्हणजे अनुदानित, ग्रँटेबल किंवा हे अनॲडेड म्हणजे नॉन ग्रँट आहे का? तुकड्या तुकड्या महत्वाच्या आहेत. कॉलेज ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल नाही, तर त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या तुकड्या ह्या ग्रँटेबल आहेत का? नॉन ग्रँट आहेत का? किंवा अंशतः अनुदानित आहेत का? किंवा स्वयं अर्थसहाय्यित आहेत का? हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या कॉलेजची निवड तुम्ही प्राधान्यक्रमानं करणार आहात, तिथं शैक्षणिक वातावरण कसं आहे आणि यापूर्वीचे तिथले निकाल कसे आहेत, हेही पाहणं गरजेचं असणारं आहे. कारण बऱ्याच वेळा जिथं टाय अप केलं जातं बरं का, तिथं प्रयोगशाळा पण नसते. चकचकीत असतं. ग्रंथालयाचा मागमूस पण नसतो, प्रयोगशाळा नसते, काही नसतं. कुठंतरी जाऊन तुम्हाला फक्त अकॅडमिकली थेरी चांगली शिकवली जाते, प्रॅक्टिकल कुठंतरी ऍडजस्ट केलं जातं. असे प्रकार गेल्या वर्षी मुलांच्या बऱ्याचशा तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. अर्थात मी सजेस्ट करू शकतो की बाबा या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे म्हणून. पण प्रत्यक्ष तर तुम्हीच अर्ज भरणार आहात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी 5 मुद्दे जे असणार आहेत महत्वाचे, हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण कॉलेजची निवड करणं आणि पसंतीक्रम देणं हे खूप गरजेचं असणारं आहे. या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आता मी सांगितलेल्या असणाऱ्या आहेत त्या आपण निश्चित अ, अ, आपणाला त्या निश्चित आवडलेल्या असणाऱ्या आहेत. आपण त्याची नोंद ठेवणार आहात आणि त्या पद्धतीनं किंवा त्याचा विचार करून तुम्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकता. तिथं तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आपण इथं आता थांबूया. धन्यवाद.